मला जे नीटचे विद्यार्थ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या घरच्यांचे फोन आले, मी बोललो त्यांना फोनवर रिया थापा असो, अजून ते प्रदीप मेघवाल असो, यांच्या परिवाराशी माझं बोलणं झालंय आणि ते म्हणले आज आमच्या मुलांना न्याय भेटलेला आहे. आणि 36 दिवसानंतर एवढं मोठं यश भेटल्यावर त्याच्यात जे यंग लोक आहेत, यंग जनरेशन आहेत, ते एकमेकांशी भेटतायत, थोडं सेलिब्रेट करतायत, तर वाईट काय त्यात? आणि जर तुम्हाला ते वाईट वाटतंय तर ज्या धर्मेंद्र प्रधानमुळे 21 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली, त्यांचं भाजपच्या नेत्यांनी संसदेत कसं स्वागत केलं ते आपण पाहिलं, तर ते चुकीचं नाहीये का? ठीक आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न, जेव्हा गीतांजली वांगचुक यांनी एक ट्विट केलं होतं, एक भूमिका मांडलेली होती, त्या म्हणाल्या होत्या की सनातन धर्म आपल्या आचरणात आणला, हिंदू राष्ट्रवादी पक्षाने या तरुणांकडून हिंदुत्व शिकायला हवं आणि थोडंसं क्रिटिसाइज सुद्धा झालं त्यांच्या या भूमिकेमुळे. तुम्ही त्यांच्या या भूमिकेकडे नेमकं कसं बघता? कारण बऱ्याच जणांनी म्हटलं की हिंदुत्व आणि केवळ एक धर्म याच्याशी आंदोलनाचा काही संबंध नव्हता, तर ती एक लोक चळवळ होती. नाही, साहजिकच आमचं जे आंदोलन होतं त्याचं धर्माशी काहीच घेणं देणं नव्हतं, ते शिक्षणाच्या मुद्द्यावर होतं. पण जे आंदोलनात सहभागी होते प्रत्येक जण कोणत्या ना कुठल्या धर्माचा असेलच, बरोबर, आणि त्यांना ते धर्म पाळणं, फॉलो करणं, प्रॅक्टिस करणं त्यांना पूर्णपणे अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्यात कुठंच काही वाट नाहीये. तर ज्या ज्या लोकांना या आंदोलनातून काही अशा प्रेरणा भेटल्या असतील ज्याच्यावरनं त्यांना वाटतं नाही हे माझ्या धर्माशी कनेक्ट होतं, तर त्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर लोकांना थोडी त्याच्यातून प्रेरणा भेटत असेल किंवा काही रिझेम्बलन्स दिसत असेल, कारण की सगळे धर्म काय सांगतात, अन्याय विरोधात लढायचं, बरोबर, आणि आम्ही जंतर मंतरवर तेच करत होतो. तर याच्यामुळे जर कोणाला आपल्या धर्माशी काही रिलेटेबल वाटत असेल, सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. पण ते प्रत्येकाचं एक पर्सनल ओपिनियन असतं, धर्म ही खूप पर्सनल गोष्ट आहे सर, बरोबर, आणि प्रत्येक जण आपल्या धर्माकडे कसा बघतो ते त्यांचा अधिकार आहे, आणि त्यावर मी काही जास्त बोलणार नाही. ठीक आहे. अभिजित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातली सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेकडे त्यांचं जे काम आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे त्याकडे तू नेमकं कसं बघतो? कारण 2-3दा या संघटनेचा उल्लेख तू केला होता आणि आता संघाने एक भूमिका मांडली की आपण तरुणांशी संवाद साधला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. ही भूमिका आणि त्यांची सगळी पार्श्वभूमी या दोन्हीकडे कसं बघतो? RSSच्या लोकांनी मला जयपूरमध्ये मारलं होतं सर, आणि याच विचारधारेने महात्मा गांधींची हत्या केली होती. तर यापेक्षा जास्त मला काही बोलायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणखी एक प्रश्न मला पडला की कॉकरोच हा उल्लेख बेरोजगार तरुणांसाठी जेव्हा न्यायाधीशांनी केलेला होता, तेव्हा अशा पद्धतीची काहीतरी मुवमेंट आपण स्थापन करावी, पक्ष स्थापन करावा, असं त्या क्षणाला वाटलं होतं की नेमका हा विचार आला कुठून की असं एक पेज आपण उघडावं आणि त्याला एक चळवळीचं स्वरूप द्यावं? नाही, त्या मोमेंटला तर मला असा कुठलाच काही विचार आलेला नव्हता. ते मी एक सटायर केलं होतं ट्विटरवर. मी पॉलिटिकल सटायर खूप करायचो आणि त्याच उद्देशाने मी ट्विटरवर एक पॉलिटिकल सटायर केला की जर तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणताय तर आम्ही आजपासून कॉक्रोच जनता पार्टी सुरू करतोय. हे एक मी जाईब, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, एक जाईब घेत होतो मी, आणि मला कुठेच वाटलं नव्हतं हे आंदोलन किंवा ती गोष्ट पुढे जाऊन एवढी मोठं आंदोलन बनेल. पण ते बनले, त्यासाठी धन्यवाद. ज्या ज्या लोकांनी समर्थन दिलेले त्याच्यासाठी धन्यवाद. ज्या ज्या लोकांनी टीका केलेल्या आहे त्याच्यासाठी धन्यवाद, कारण की तुमच्या टीकामुळे आम्हाला बरंच काही शिकायला भेटलं आणि त्याच्यामुळे आम्ही काही भरपूर गोष्टी सुधारू पण शकलो. आणि इतका त्याला प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं का? कारण सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की हे सोशल मीडियावरचे जे फॉलोअर्स, व्ह्यूज जे असतात ते काय प्रत्यक्षात जमिनीवर कोणी येत नसतं, पण हा दावा खोटा ठरवला तुझ्या आंदोलनाने. येस, हे लोकांनी, हे जे तरुण आहेत त्यांनी खोटा ठरवलाय. मलाही वाटलं नव्हतं की एवढे जास्त लोक येतील, बट द यंग पीपल ऑफ दिस कंट्री हॅव शोन दॅट दे आर नॉट स्केर्ड ऑफ एनीबडी. अभिजित, दिल्लीतल्या आंदोलनात आम्हाला एक चेहरा दिसला महाराष्ट्रातला, मनोज जरांगे पाटील. तिथे ते आले, आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांनी एक छोटेखानी भाषण पण केलं मराठीमध्ये. आता 29 तारखेपासून त्यांच्या काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसतायत, पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. तू सुद्धा त्यांच्या आंदोलनात जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहेस? नक्की, मी तर सरांना पाठिंबा दिलेच आणि त्यांच्या ज्या काय मागण्या असतील मी त्या पण एकदा वाचेल. पण सरांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही त्यांना नक्कीच पाठिंबा देऊ. ठीक आहे. आणखी एक चर्चा जरा राजकीय वर्तुळात बघायला मिळते आहे की मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा उदय सामंत काही दिवसाआधी त्यांना भेटलेले असतात. आता संजय शिरसाट तुम्हाला भेटायला आले होते तुमच्या निवासस्थानी, त्यानंतर बच्चू कडूंनी सुद्धा तुझी भेट घेतली. नेमका काय चर्चा झाली शिंदेच्या दोन्ही नेत्यांमध्ये? अर्थात वेगवेगळ्या वेळी हे दोघं भेटले होते तुला.
काय या भेटीमध्ये घडलं होतं? केवळ सदिच्छा भेट होती? शिरसाट सर जेव्हा आले होते तेव्हा मी दिल्लीतच होतो, मी घरी नव्हतो तेव्हा. पण आई वडिलांनी मला सांगितलं ते फक्त शुभेच्छा द्यायला आले होते आणि ते म्हणले होते गर्व आहे आपल्या संभाजीनगर मधला, मुलांनी हे करून दाखवलेले आणि तेच शुभेच्छा दिलेल्या होते. बच्चू कडू सरांसोबत मी भेटलो. बच्चू कडू सर मला हेच बोलले की जे तू करून दाखवले ते सोपं नव्हतं, खूप चांगलं केलंय तू आणि असाच लढत राहा, देशाला गरज आहे याची, ते एवढंच बोलले. ठीक आहे. अभिजित, एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता तुझा, अजूनही तो फिरतोय. पोलीस अधिकारी काहीतरी बोलतायत आणि त्यांच्यासमोर तू हात जोडून काहीतरी विनंती करतोय. तो प्रसंग नेमका काय होता सांगशील? त्या रात्री पाऊस झालेला होता भरपूर आणि पावसामध्ये काय झालं ना, जे स्टुडंट्सचे टेंट होते जिथे स्टुडंट्स उपोषणवर बसले होते ते टेंट लीक झाल्यामुळं सगळ्या गाद्या भिजल्या होत्या त्या उपोषणवर बसलेल्या स्टुडंट्सच्या. त्यांचे सगळे सामान जे तिथं होतं, बॅग्स होत्या, ते सगळं भिजलं होतं. तर त्यासाठी मी पोलिसांना म्हणलं की आता पावसाळा सुरू झालेला आहे, जे टेंट होतं ते लीक होते, तर आम्हाला हे ताडपत्री जी आहे ती टाकू द्या, नाही तर हे जे उपोषणावर बसलेले मुलं आहेत ते आजारी पडतील. तर पोलीस त्याच्यासाठी तयार होत नव्हते. पोलीस म्हणत होते आम्हाला वरतून ऑर्डर आल्याशिवाय आम्ही तुम्हाला ताडपत्री आत नाही नेऊ देणार. मी म्हणलं अरे ताडपत्री येते काय, सोन्याच्या विटा आहेत का, काय ड्रग्ज आहेत का, AK-47 जे आम्ही स्मगल करून आत घेऊन चाललोय. तर ते म्हणत होते नाही नाही, जोपर्यंत वरतून आम्हाला ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आत नाही नेऊ देऊ शकत. तर त्यासाठी मी म्हणलं मी तुमच्या पाया पडतो म्हणलं, पण मला ताडपत्री आत नेऊ द्या, नाही तर हे जे मुलं उपोषणावर बसले ते आजारी पडतील. ठीक आहे. आणि काल आणखी आम्ही एका मुलाखतीतला एक प्रसंग बघितला, एक व्हिडिओ बघितला जो व्हायरल झाला आणखी एक, की उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते तुझ्या आईशी काहीतरी बोलत होते आणि तुझ्या लग्नाचा विषय काढला आणि बाजूला थोडासा तू ओशाळला होता. नेमकं काय ते कन्व्हर्सेशन होतं? नाही, तेच चंद्रकांत खैरे सर आले होते घरी. त्यांनी उद्धव सरांसोबत फोन लावून दिला. उद्धव सरांनी जो पहिला प्रश्न विचारला तो तेच विचारला, लग्न कधी करणार आहे. मला आता त्यावर बोलू काय, मला काही सुधारलंच नाही, कारण की मला असं झालं हा काय प्रश्न झाला आता, तर मला काही सुधारलंच नाही की मी बोलू काय. नंतर आईसोबत बोलताना तेच म्हणले की लग्न कधी लावणार आहे याचं आता. तर त्यामुळं मला असं काही सुधारलंच नाही. म्हणलं करू, म्हणलं आता थोडं थांबू म्हणलं, पण काय बोलावं मला ते सुधारलं नाही. पण काय आई बाबा मागे लागले असतील आता? हा, म्हणजे जे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतं, तुम्ही किती काही जरी केलं त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचा जो मुद्दा असतो तो हेच असतं की तू लग्न कधी करणार आहे. आणि आता आणखी कुठलं तरी आंदोलन करशील या भीतीवर त्यांना तोच एक उपाय वाटत असेल की बाबा याला लग्नाच्या बेडीत एकदाच अडकवून टाकू. हा, त्याची भीती वाटते. तू आमचं नाही ऐकत, कमीत कमी लग्न केल्यानंतर आमची झंझट नसणार, हे सगळं दुसरं कोणी तुझ्या सोबत असेल यासाठी. अभिजित, परत राजकीय प्रश्न एक आहे. चंद्रकांत पाटील आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये ज्या कोणी दगडफेक केलेली आहे त्या दगडफेक करणाऱ्यांचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि आता दिल्ली पोलीस फॉरेन्सिक मधून ते फिंगरप्रिंट्स आयडेंटिफाय करून आरोपींपर्यंत किंवा दगडफेक करणाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. असं जर झाले तर ते फिंगरप्रिंट बीजेपीच्या हेडक्वार्टर्स वाल्यांचे सापडतील. का दगडफेक करणारे कोण होते? भाजपचे होते? त्यांनीच लोक पाठवली होती सर, त्यांनीच लोक पाठवली होती. आणि पहिल्यांदा नव्हतं झालं, याच्या आधी काही गुंड पाठवली होती. त्यांनी येऊन एका माणसाचं डोकं फोडलं होतं आणि जेव्हा मी पोलीसवाल्यांना म्हणलं तुम्ही यांना अटक का नाही करते, पोलीस म्हणे आम्ही असं कसं काय कोणाला अटक करू शकतो. तर मी म्हणलं त्या लोकांनी तुमच्या पोलिसांसमोर डोकं फोडलं होतं आणि तरी पोलीस त्या माणसाला अटक करायला तयार नव्हती. जेव्हा त्याचा आम्ही सोशल मीडिया प्रोफाईल पाठवलं तो बीजेपीचा निघाला. ओके ओके. अभिजित, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि तुझ्या ज्या काही गेल्या काही दिवसातल्या भूमिका आहेत त्याच्याशी तो संबंधित नाही आहे, पण मला तुझे विचार काय त्याबद्दल ते जरा जाणून घ्यायचे आहेत. उपवर्गीकरणाचा विषय सध्या महाराष्ट्रात बराच पेटलेला आहे आणि त्यावरून वादंग सुद्धा माजलेला आहे. दोन्ही बाजू आहेत, डिफेंड करणाऱ्या आहेत आणि उपवर्गीकरण नको म्हणणाऱ्या पण आहेत. तुझी भूमिका नेमकी काय आहे? त्या प्रश्नाचं, त्या विषयाचं आकलन तुला आहे का आणि त्याकडे काही बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे का तुझा? सर, मला आधी त्याच्याबद्दल माहिती करून घ्यावं लागेल, कारण की मी मागचा 1-1.5 महिना जंतर मंतरवर जो होतो तर मला याच्यावर आता सध्या माहिती नाही आणि मला माहिती नसताना असं काही स्टेटमेंट नाही द्यायचंय की नाही मी याच्यावर हे करेल. तर आय विल स्टडी इट आणि एकदा मी माहिती करून घेईल, वाचेल त्यावर, त्यानंतर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न अभिजित, की अभिजित दिपके आता नेमकं काय करणार आहे? कॉकरोच जनता पार्टी आता नेमकी काय करणार आहे? पक्ष आम्ही स्थापन करणार नाही, इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये उतरणार नाही, ते तू सांगितलंय, पण आता पुढची वाटचाल नेमकी कशी राहणार आहे? कारण हा प्रश्न आता प्रत्येक टप्प्यावर विचारला जाईल तुला. आता आम्ही देशभरात वापस जाऊन लोकांशी भेटून आम्ही आमचा अजेंडा तयार करू. आम्हाला लोकांशी विचारायचं आधी की त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, ते आम्ही लोकांशी संवाद केल्याशिवाय ठरवू शकणार नाही सर.
ठीक आहे, ठीक आहे. अभिजित, धन्यवाद. तू वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. तुझी तब्येत ठीक नाहीये, आवाज पण ठीक नाहीये, पण तरी तू आमच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधला, तुझी भूमिका मांडलीत, त्यासाठी परत एकदा तुझे खूप खूप आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.